आज आपण इथे उन्हाळी वाळवणातली 1 किलोच्या प्रमाणे गव्हाची कुरडई बनवून दाखवणार आहे। ह्या 1 किलोच्या प्रमाणे आपल्या इथे 50 कुरडया तयार होतात। तसंच गहू भिजत घालण्याची सुद्धा एकदम नवीन ट्रिक आज आपण इथे वापरणार आहे। तसंच आपल्याला गव्हाचा चीक काढण्याची सुद्धा सोपी पद्धत सांगणार आहे। ज्या गृहिणीला गव्हाची कुरडई करणं खूप अवघड वाटत असेल त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे, कारण की आपल्याला ह्या पारंपरिक पद्धतीच्या कुरडया पाहिजे असतात, त्यासुद्धा चवीसकट। तर आपण मी इथे आज तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली। तुम्ही बघू शकतात कापसासारखा जसा चीक होतो तशाच कुरडयासुद्धा मस्त अशा पांढऱ्या शुभ्र होतात आणि सारख्या येतात। तुम्ही बघू शकतात या पद्धतीने जर केल्या तर तुमची रेसिपी कधीही चुकणार नाही आणि तशाच कुरडयासुद्धा पांढऱ्या शुभ्र येतील। त्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे तर इथे 1 किलो गहू घ्यायचे। तर हे गहू आपण जाडच गहू घेतलेले आणि थोडेसे जाडसरच गहू वापरायचे, त्याच्यामुळे काय होतं चीकसुद्धा जास्त पडतो। जर बारीक गहू घेतले तर त्याचा चीकसुद्धा कमी पडतो, म्हणून घेताना नेहमी जाड गहू वापरा कुरडयांसाठी। तर इथे 1 किलोचं प्रमाण घेतलेले गहू आपल्याला साफ करून घ्यायचं आहे। नंतर मी एका मोठ्या भांड्यामध्ये ओतून घेते आणि हा नंतर आपल्याला स्वच्छ धुवूनसुद्धा घ्यायचं आहे 3 ते 4 पाण्याने। आणि त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप करायची। गहू धुवण्याच्या आधी आपण इथे बघा 1 डबा पाणी घेतलेलं आहे आणि ते आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत बघा आपण इथे गहू स्वच्छ धुवून घेतलेले आणि हे 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ धुतलेले। त्यानंतर आपल्याला यामध्ये आपण ज्या डब्याने गहू घेतले त्याच डब्याने आपल्याला 1 डबा पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि ते पाणी यामध्ये आपण ओतणार आहे। तर आपण इथे सर्व पाणी यामध्ये घालणार आहे आणि पाणी इतकं गरम करा की आपला हात जर घातला तर भाजणार नाही, असं गरम असं पाणी पाहिजे। फक्त आपल्याला खूप कडक पाणी करायचं नाही, फक्त गरम पाणी करायचं आहे थोडंसं। आणि नंतर आपल्याला हा गहू त्यामध्ये भिजत घालायचा आहे। आता उन्हाळा पण आहे आणि गरम पाणी घातल्यामुळे तो पटकन भिजला जाणार आहे। आपल्याला जिथे गहू 4 दिवस लागतात तिथे आपल्याला 2च दिवसात हा गहू छान असा भिजणार आहे। तर इथे बघू शकतात तिसऱ्या दिवशी 2 दिवस मी व्यवस्थित भिजून दिला, त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकतात गहू छान असा फुगून वरती आलेला आहे आणि व्यवस्थित भिजलेला सुद्धा आहे। रोज पाणी बदलायची गरज नाही। जर तुम्ही रोज पाणी जर बदललं तर तो परत थंड होईल आणि परत मग तो भिजण्यासाठी वेळ घेईल। तर ते तसंच पाणी ठेवायचं आहे आणि तुम्ही बघू शकता दाबल्यानंतर तो व्यवस्थित दाबला जातो आणि त्यातला आतमधला चीक निघतोय, म्हणजे गहू आपला व्यवस्थित भिजलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात गहू व्यवस्थित भिजलेला आहे, चीक पण व्यवस्थित निघतोय बघा, ह्याच पद्धतीने निघाला पाहिजे। आता आपण हा स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा जो आंबूस वास आहे तो सर्व निघून जाणार आहे। तर आपल्याला चांगल्या पाण्याने हे सर्व धुवून घेतलेले तुम्ही बघू शकतात गहू, आणि गव्हाचा वास पण मग तो आंबूस कमी होतो धुतल्यानंतर। तर आता आपण हा चाळणीवरती निथळण्यासाठी ठेवलेला आहे। तुम्ही बघू शकतात खाली भांडं ठेवलेलं आहे, त्यावरती तो निथळतोय। आता लगेच आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा घेऊन आणि हा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे। जसं लागेल तसं आपण घेणार आहे, जास्त घालायचं नाही, थोडा थोडा आपण अर्ध मिक्सरचं भांडं यामध्ये गहू घेणार आहे आणि नंतर तो थोडासा फिरवायचा, चालू बंद करायचा आहे। पूर्ण बारीक जर केला, खूप बारीक केला तर त्याची खूप ताम निघते म्हणून, आणि त्या कुरडयासुद्धा लालसर येतात। नंतर आपल्याला थोडासा बारीक झाला की याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि परत फिरून घ्यायचं, म्हणजे त्याचा चीक जो आहे तो व्यवस्थित निघतो। बघू शकता ह्या पद्धतीने बारीक करून घ्यायचे। आता एका पातेल्यामध्ये आपण हा ओतून घेणार आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व गहू मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। करताना फक्त बंद चालू करायचं आहे, खूप बारीक नाही करायचं आहे। सर्व आपला इथे बारीक झालेलं आहे। मिक्सरचं भांडंसुद्धा मी धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर बघा इथे तेल आणि मीठ घ्यायचं आहे, जेणेकरून जी ताम असते गव्हाला, ओल्या गव्हाला, ती आपल्या हाताला लागत नाही आणि व्यवस्थित आपल्या हाताला ते चिटकतसुद्धा नाही, म्हणून आपल्याला थोडंसं तेल आणि मीठ हाताला लावून घ्यायचे। पाहिजे असेल तर भांड्यालासुद्धा लावून घ्यायचं, नाही तर भांड्यालासुद्धा ही ताम लटकली जाते। तर मी हाताला हे लावून घेतलेले। नंतर आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तर 1 तांब्या मी इतकं पाणी घालते आणि असा हाताने थोडंसं मॅश करून घ्यायचं। त्याच्यामधला जो चीक आहे तो सर्व काढून घ्यायचा आहे। पहिला चीक हा खूप दाटसर असतो, कारण की हा पहिल्या पाण्याचा असतो ना,
असं करत आपल्याला हे 3 पाणी आपल्याला काढायचे इथे. तर आता एक भांडं घ्यायचं आहे, तर आपल्याला दुसरं ह्या पद्धतीने पिळून घ्यायचे. असे मुटके बनवून घ्यायचे आणि दुसरीकडं पाण्याचं भांडं आहे त्यामध्ये हे टाकून घ्यायचं. असं करून मी हे पहिला चिकातलं सगळा कोंडा काढून घेतलेला आहे. नंतर परत आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे, त्याला कॉटनचा रुमाल बांधून घ्यायचा किंवा कपडा बांधून घ्या. त्यानंतर आपल्याला चाळण घ्यायची आणि चाळणीवरती आपल्याला हे गाळून घ्यायचे. तर आपल्याला हे चाळणीवरती पहिल्यांदा काढून घ्यायचे, कारण की हा कोंडा आहे याला पण खूप तांब असते. जर तुम्ही कपड्यावर जर घातलं डायरेक्टली तर हे लवकर गळणार नाही, म्हणून आधी चाळणीत घाला, नंतर कपड्याने घाला, कपड्याने गाळा. कारण की बघू शकतात तुम्ही कपड्याने सुद्धा गळायला खूप वेळ लागतो त्याला, कारण की हा पहिला जो चिक असतो ना तो खूप घट्ट असतो. आता थोडं थोडं करत आपल्याला ह्या पद्धतीने सर्व चिक गाळून घ्यायचं आहे. पहिल्यांदा चाळणीवर, नंतर कपड्याने. तुम्ही बघू शकतात व्यवस्थित गळला पण जातोय आणि पातळसरच असा कपडा घ्यायचा आहे. खूप जाड कपडा घ्यायचा नाही, कपड्यातून लवकर गळणार नाही. तर इथे आपल्याला उपारणे किंवा रुमाल घेऊ शकतात तुम्ही. आणि जो वरचा जो कोंडा आहे तो आपल्याला पिळून घ्यायचा आणि तो परत त्या कोंड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. बघू शकतात गव्हाचा असा कोंडा सर्व काढून घ्यायचा आहे. सर्व आपलं पहिलं पाणी इथे गाळून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात. आणि किती घट्ट आहे, गळायला खूप घट्ट जातोय तो. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आता इथे आपलं हे पहिलं पाणी झालेलं आहे. आता आपण दुसऱ्या पाण्याची तयारी करू. आता तुम्ही बघू शकतात आपण यामध्ये जो कोंडा राहिलेला तो टाकून घ्यायचा आणि पातेल्यात सुद्धा थोडासा चिक आहे तर ते सुद्धा थोडंसं धुवून घ्यायचे आणि ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं. बघा सर्व व्यवस्थित स्वच्छ करून घेऊ. नंतर ह्या पाण्याचं सुद्धा असंच थोडंसं मॅश करून हातावरती चोळून आपल्याला याच्यामधला चिक काढायचा आहे. आपण जर असाच जर टाकून दिला तर याच्यामध्ये 10 ते 15 कुरड्यांचा चिक असतो. प्रत्येक पाण्यामध्ये चिक असतो, तो आपल्याला दिसत नाही, पण जसं आपण करत जाऊ ना तसं त्या चिक साचला जातो. तर बघू शकतात इथे दुसरं पाणीसुद्धा तयार झालेलं आहे. आता ह्या तिसऱ्या पाण्याचं सुद्धा आपण ह्याच पद्धतीने करणार आहे. बघू शकतात आधी आपण जे 2 पाणी जसे काढले तसंच याचं सुद्धा आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. तर आता आपण हे तिसरं पाणीसुद्धा गाळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात पातेलं गच्च असं भरलेलं आहे आणि पांढरं शुभ्र असं दुधासारखा आपला इथे बघू शकतात चिक छान असा तयार झालेला आहे. आता हे व्यवस्थित पिळून घेऊ आणि तुम्ही बघू शकतात पांढरा शुभ्र असा चिक आपला तयार आहे. आता हा चिक आपल्याला तसाच ठेवायचा आहे रात्रभर. आणि त्यानंतर बघा हा कोंडा आहे, याची तुम्ही भाजी करू शकतात. कांदा, टमॅटो, लसूण वगैरे घालून, लाल तिखट घालून सुद्धा त्याची भाजी खूप छान होते सुकी. त्यानंतर आपण हा झाकून ठेवणार आहे. 5 वाजता आपण काढला होता. आता आपण हे त्यानंतर तुम्ही बघू शकतात रात्री झोपण्याआधी आपल्याला हे पाणी काढून घ्यायचे परत. तर झोपण्याच्या आधी आपण रात्री 10-11 वाजता याच्यातलं हलक्या हाताने पाणी काढायचे. खाली चिकाची थाळ बसलेली आहे आणि जे वरचं जे गढूळ पाणी असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या कुरडया पांढऱ्या शुभ्र येतात. ही खरी मेहनत असते. जर तुम्हाला पांढऱ्या शुभ्र कुरडया पाहिजे असेल तर 2 कढया इतकं पाणी निघालेलं आहे माझं इथं. आणि त्यानंतर परत मी 1 तांब्या पाणी घातलेले. आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि ह्या ज्या कढया घेतलेल्या आहे ना त्यासुद्धा आपल्याला झाकून ठेवायचं आहे. सकाळी याच्यातलं सुद्धा आपण पाणी काढणार आहे. तर ह्या दोन्ही भांडेसुद्धा झाकून ठेवायचे. तर आता हे आपण साईडला ठेवून देऊ, एकावर एक ठेवायचं आहे व्यवस्थित. परत दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपल्याला कुरडई करायची आहे तेव्हा परत आपल्याला हे जे कढईमध्ये आपण पाणी काढलं होतं ते बघा पाणीवरचं काढलेलं खाली चिक राहिलेलं आहे. आता तो चिक आपल्याला हा साईडला ठेवायचा आहे आणि जे पाणी आहे ते आता फेकून देणार आहे. आता त्याचा कसलाही उपयोग होणार नाही आपल्याला. तर आता आपण ते साईडला करू. परत आता दुसऱ्या भांड्यातलं सुद्धा पाणी काढून घ्यायचं आहे. खाली चिकाची अशी व्यवस्थित थाळ बसली जाते त्याची आणि ते चिक परत आपल्याला भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. दोन्ही एकत्र करू आणि नंतर आपण पातेल्यात ओतून घेणार आहे. आता आपण पातेल्यामध्ये जो चिक ठेवलेला आहे तो काढून घेऊ. आता तुम्ही बघू शकता तो चिक आहे त्यातलं सुद्धा आपल्याला पाणी काढायचं आहे. तर बघू शकतात चिकाची व्यवस्थित थाळ बसलेली आहे आणि आपण हलक्या हातानेच करायचं हे. जर तुम्ही डायरेक्ट फसकन जर ओतायला गेले
तर चिकासहित खालून निघून येणार, म्हणून हलक्या हाताने एक धार धरायची आहे आणि त्याच्यावरचं सर्व ते गढूळ पाणी आहे ते काढून घ्यायचे. आणि तुम्ही बघू शकता चिकाची व्यवस्थित अशी थाळ बसलेली आहे आणि छान असा पांढरा शुभ्र असा चिक तयार झालेला आहे बघू शकतात. आणि त्याचा असा घट्टसर गोळा तयार होतो खाली, तर तो हाताने फोडून घ्यायचा आहे. पूर्णपणे असं आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे. त्याची एकही गाठ राहणार नाही याची काळजी घ्यायची, कारण की तो व्यवस्थित जर फोडला नाही तर शिजणारसुद्धा नाही व्यवस्थित. आता जे कढईमध्ये थोडंसं पाणी होतं चिकाचं ते सुद्धा घालून घेतलेलं आहे बघू शकतात. हे बघा चिक एकदम पातळसरच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा मोजून घ्यायचा आहे. आता हे आपलं 1 किलोचंच भांडं आहे हे गव्हाचं, तर आता त्याच भांड्यामध्ये आपण हा ओतून घेऊ. आपण मोजून घेऊ किती भरतो, कारण की आपल्याला त्याचप्रमाणे पाणीसुद्धा घ्यायचं आहे. तर आता आपण हा पुसून घेऊन थोडंसं पाणी घालून वाटलंच तर धुवून घेतलं तरी चालेल ते. आणि थोडंसं पाणी घालून मी धुवूनसुद्धा घेते, कारण की प्रत्येक चिकामध्ये सुद्धा कोरडई तयार होते ती. तर आपण हे बघा याच्यामध्ये पाणी ओतून घेतलेले, ते अजिबात चिक आपल्याला वाया जाऊन द्यायचा नाही. त्यानंतर आपल्याला जितका चिक घेतला आपण डबा भरून तितकाच आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे. जितका चिक भरेल तितकंच आपण इथे पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर मी छोटा ग्लास इतकं पाणी वरतून घातलेलं आहे आणि नंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर इथे 1 चमचा मी मीठ घातलेलं आहे, थोडंसं अजून वरती घालते. चवीनुसार आपण इथे मीठ घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला थोडासा पापडखार घालायचा आहे, त्यामुळे काय होतं कुरडया छान फुगतात. आता झाकण ठेवायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची आहे. तर आता छान असं पाणी उकळलेलं आहे. पाणी उकळलं की एका हाताने चिक घालायचं आहे, दुसऱ्या हाताने आपल्याला लाटण्याने चिक ढवळत जायचं आहे, म्हणजे त्याच्या गाठी वगैरे होणार नाही. तर तुम्ही बघू शकतात, तर दोन्ही हात आपले सतत चालवायचे. सर्व चिक घालून झाल्यानंतर एका हाताने पकडीने पकडून आणि दुसऱ्या हाताने चिक हलवत जायचं आहे, ढवळत जायचं आहे. आणि चिक जसा जसा घट्ट होईल तसतसं आपल्याला चिक हलवण्याला थोडासा कठीण होत जाईल, पण मग तो चिक म्हणजे व्यवस्थित झालेला आहे. तुम्ही बघू शकता 2 मिनटात हा चिक आळलेला आहे आणि एकदम मस्त असा चिक तयार झालेला आहे. सेम कापसासारखा आपला इथे चिक तयार झालेला आहे, एकही गाठ नाही झालेली आणि व्यवस्थित झालेलं आहे. आता साईडचं जे कडेचं आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे. खाली लागला पण नाही, कारण की गॅस आपण कमी केला होता. चिक जेव्हा घालतो तेव्हा गॅस कमी करायचा आहे, फक्त आधी पाणी उकळून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला इथे 5 मिनटं कमी गॅसवर वाफ काढायची, म्हणजे तो व्यवस्थित शिजतो आणि त्यामुळे काय होतं कुरडईसुद्धा तुटत नाही. शेवटपर्यंत व्यवस्थित अशा कुरडया येतात. आता बघू शकतात चिक व्यवस्थित झालेला आहे. तुम्हाला मी परत दाखवते, ह्याच पद्धतीने झाला पाहिजे. जर तुम्हाला खाण्यासाठी जरी चिक बनवायचा असेल तर तुम्ही ह्याच पद्धतीने चिक बनवू शकतात. आता चेक कसा करायचा चिक शिजला आहे की नाही, तर थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि पाण्यामध्ये हात घालून नंतर आपल्याला चिकावरती थोडंसं थापून बघायचं की आपल्या हाताला चिक चिटकतोय का. तर हाताला चिक चिटकला नाही म्हणजे समजायचं आपला चिक व्यवस्थित तयार झालेला आहे बघू शकतात. आता तुम्ही हा चिक उतरून घेतला तरी चालेल, कारण की अशाच पद्धतीने हा चिक झाला पाहिजे, जे तुमच्या कुरडयासुद्धा पांढऱ्या शुभ्र येतात आणि कुरडईसुद्धा शेवटपर्यंत तुटत नाही. आता आपण हा खाली उतरून घेतोय आणि त्यानंतर एका साईडला तो ठेवून द्यायचा आहे आणि झाकण मात्र त्याच्यावर तसंच ठेवायचं आहे बघू शकतात. आणि नंतर आपण इथे बघा साचा घेतलेला आहे आणि इथे बघा आता तो आपण इथे घेतलेला आहे बघू शकतात साचा, आणि त्याला थोडंसं तेल आणि पाणी लावून घेते म्हणजे कुरडई व्यवस्थित निघते. आणि होलाची इथे चकली बसवलेली आपण शेवची जी चकली आहे ती याच्यात घातलेली आहे आणि ती थोडीशी जाडमधली असते ना तीच मी इथे वापरणार आहे. त्यानंतर आपल्याला साच्यामध्ये सर्व चिक भरून घ्यायचं आहे आणि नंतर साचा व्यवस्थित सेट करायचा आहे आणि आपल्याला परत हा चिक झाकून ठेवायचा आहे, कारण की हा थंड होऊन द्यायचा नाही. गरम गरम याच्या कुरडया आपल्याला काढून घ्यायच्या आहे. तर इथे बघा बॅनरवर किंवा तुम्ही प्लॅस्टिकच्या पेपरवर किंवा साडीवर सुद्धा तुम्ही कुरडया घालू शकतात. तर बघू शकतात कुरडई एकदम मस्त येते. हे बघा कुरडया किती छान अशा पांढऱ्या शुभ्र येत आहे आणि तशाच खायलासुद्धा खूप मस्त लागतात ह्या. तर मी इथे घरामध्ये सावलीत वाळवल्या होत्या. तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही हे उन्हामध्ये सुद्धा वाळू शकतात. मी ज्या आदल्या दिवशी घातल्या तेव्हा त्या सावलीमध्ये वाळवल्या, दुसऱ्या दिवशी फक्त
तास मी याला छान असं ऊन दिलं तरी आपली कुरडई खूप मस्त झाली होती। तर सर्व कुरडया बघू शकतात व्यवस्थित घालून झालेल्या आहे। नंतर मी त्या वाळून पण घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता कुरडई आपली व्यवस्थित तयार झालेली आहे। आता नंतर आपल्याला मी ह्या तळून सुद्धा दाखवणार आहे। ह्या कुरडया व्यवस्थित जर वाळवल्या तर आपल्याला ह्या वर्ष ते 2 वर्षे हमखास टिकतात आणि एकदा बनवून ठेवा आणि वर्ष ते 2 वर्षे तुम्ही ह्या खाऊ शकतात। सणावाराला आपल्याकडे ह्या तळल्या जातात। तर ह्या कुरडया पारंपरिक पद्धतीच्या तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। आता आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे। त्यासाठी मी थोडंसं तेल तापून घेतलेलं आहे आणि तेल व्यवस्थित कडकडीत तापवायचं आहे आणि तापल्यानंतर तुम्ही बघू शकता कुरडई घातल्यानंतर कशी फुगते तशीच चवीला सुद्धा अप्रतिम लागते। आता बघा ह्या पद्धतीने आपण सर्व कुरडया तळून घेतलेल्या आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। आणि बघू शकतात आपण सर्व कुरडया तळून घेतलेल्या आहे। एकदम पांढरे शुभ्र अशी आपली कुरडई तयार आहे आणि पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। आणि तुमच्या घरी ही रेसिपी या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा। छान अशी कुरकुरीत होते तशी चवीला सुद्धा अप्रतिम लागते। आणि आपली इथे 1 किलोची गव्हाची कुरडई तयार झालेली आहे। जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।